विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण पाहत आहोत की सेंट्रल गव्हर्नमेंट कडून केंद्र शासनाकडून एक उपक्रम चालू आहे जो ॲग्रीस्टॅग। याचा अर्थ की शेतकऱ्यांची आयडी आणि ह्या आयडीचं संपूर्ण देशभर रजिस्ट्रेशन चालू आहे आणि त्या अनुषंगानं आमच्या चंदगड तालुक्यामध्ये देखील त्या आयडीचं रजिस्ट्रेशन चालू आहे। आज आम्ही आहोत कुदनूर तालुका चंदगड येथे आणि या तालुक्यातील जेवढे CSC सेंटर आहेत, जे माई सेवा आहेत, त्यांना चंदगड तहसीलदारांनी आदेश दिलेले आहेत की जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅग आयडी तयार व्हावी आणि त्या अनुषंगानं आज चंदगडचे जे तहसीलदार आहेत राजेश चव्हाण साहेब यांनी प्रत्यक्ष पूर्ण तालुकाभर त्याची पाहणी करत आहेत आणि आज ते कुदनूर या ठिकाणी आले आहेत। नेमकं साहेबांना विचारावं की या ॲग्रीस्टॅग बद्दल सविस्तर त्यांचं काय मत आहे आणि चंदगडच्या नागरिकांना ते काय आव्हान करणार आहेत। ॲग्रीस्टॅग हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। महाराष्ट्रभर किंबहुना संपूर्ण देशभर ॲग्रीस्टॅगच्या माध्यमामधून शेतकऱ्यांचे नोंदणी सुरू आहे। आपल्या चंदगड तालुक्यामध्ये देखील या कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे। तालुकाभर आपण वेगवेगळ्या ठिकाणी याचे कॅम्प आयोजित केलेले आहे। या कॅम्पमध्ये सर्व CSC चालक जे आहेत त्यांचा, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे संग्राम चालक आहेत त्यांचा, त्याशिवाय सोसायटीचे जे गट सचिव आहेत ज्यांच्याकडे हे ID आहेत CSCचे, त्या सगळ्यांच्या माध्यमामधून आपण शेतकऱ्यांची नोंदणी करायचं काम चालू केलेलं आहे। आज आम्ही कुदनूर या ठिकाणी या कामाच्या म्हणजे कॅम्पला भेटी देण्यासाठी आलेलो आहोत। लोकांचा याच्यामध्ये चांगला प्रतिसाद आहे। या निमित्तानं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आधार कार्ड सारखं हे शेतकऱ्यांचं युनिक ID नंबर आहे, ज्याच्या माध्यमामधून या शेतकऱ्यांना शेतीच्या योजनेच्या संदर्भातले जे काही लाभ असतील भविष्याचे ते लाभ मिळणार आहेत। म्हणजे पीक विमा असेल, पीक कर्ज असेल, शेतीचं अनुदान असेल, त्याच्याशिवाय जे काही शेतीला DBTद्वारे जे काही अनुदानाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, या सगळ्या योजनांचा लाभ या फार्मर रजिस्ट्रेशनमधून होणार आहे। हा शेतकऱ्यांचा एक युनिक ID असणार आहे। शेतकऱ्यांना याच्यासाठी फार काही मोठी कागदपत्राची आवश्यकता नाही, फक्त शेतकऱ्यांनी येताना आपल्यासोबत आधार कार्ड घेऊन यायचं आहे आणि त्या आधार कार्डला जो लिंक केलेला मोबाईल आहे तो घेऊन यायचा आहे। 8चा उतारा किंवा 7 बारी उतारे आपण घेऊन यायचे आहेत आणि आपल्याला त्याच्यावरती काही OTP येतील, ते OTP आपण आपल्या जो काही CSC सेंटरचा जो कोणी चालक असेल किंवा इथं जे काम करणारी मंडळी असतील त्यांना हे आपण आधार कार्ड OTP द्यायचा आहे आणि आपलं आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। शेतकऱ्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी हे कॅम्प लावलेले आहेत। सर्व ग्रामस्तरावरचे कर्मचारी जे आहेत, आपले शासकीय कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी असतील, ग्राम विकास अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील, हे सगळी मंडळी या कामावर समन्वयाचं काम करतायत, वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प आयोजित करतायत। याच्यामध्ये आमचं शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की आपण सगळ्यांनी याच्यामध्ये चंदगड तालुक्यातल्या शेतकरी बांधवांनी, म्हणजे तो शेतकरी असेल किंवा ज्याच्या नावावर सातबारा आहे असा कोणताही नोकरदार असेल किंवा इतर कुठला व्यवसाय करणारा व्यक्ती असेल, त्या सगळ्यांनी जास्तीत जास्त या योजनेला प्रतिसाद द्यावा आणि शेतकऱ्याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते लवकरात लवकर नोंदवून प्रशासनाला आपण सगळ्यांनी मदत करावी। साहेब, अनेक गोष्ट आहे, गेली 2 दिवस हे कॅम्प तालुक्यामध्ये चालू आहे। असे असताना सर्व्हरचा थोडासा म्हणजे इश्यू येत आहे। असे असताना तुम्ही जे CSC धारक आहेत त्यांना काय सांगू शकता? सर्व भारतभर ह्या एकाच सर्व्हरवरती काम चालू आहे, त्याच्यामुळे कधी कधी दिवसभरामध्ये म्हणजे ज्या वेळेला सगळीकडे हे काम चालू असेल त्यावेळेला सर्व्हरवर ताण येण्याची शक्यता आहे। तर या निमित्ताने आपण असं सांगतोय की सगळ्या शेतकऱ्यांनाही या निमित्तानं मी सांगू इच्छितो आणि सगळ्या आपले जे काम करणाऱ्या मंडळींना मी सांगू इच्छितो की आपण सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे सकाळी ज्या वेळेला आपण दूध वगैरे घालायला लोक डेअरीवरती येतात, अशा वेळेला सर्व CSC धारकांनी त्या डेअरीवरती जावं आणि जर डेअरीवरती जाणं शक्य नसेल तर सर्व जे शेतकरी आहेत, जे बांधव आहेत, त्यांनी त्या CSCच्या ठिकाणी जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करावं। तसं संध्याकाळच्या वेळामध्ये देखील या सर्व्हरला चांगल्या पद्धतीचा स्पीड असतोय, त्यामुळे संध्याकाळी देखील शेतकरी बांधवांनी त्या CSC सेंटरला गेला किंवा ग्रामपंचायतीमध्ये गेला किंवा त्या सोसायटीमध्ये गेला तरी ही सगळी मंडळी जी आहेत ते आपल्या रजिस्ट्रेशनसाठी मदत करणार आहेत, आपल्या सेवेसाठी त्या ठिकाणी हजर आहेत। त्याच्यामुळं ह्या सकाळच्या वेळामध्ये आणि संध्याकाळच्या वेळामध्ये ज्यावेळेला सर्व्हरचा स्पीड चांगला असेल त्यावेळेला कृपया आपण सगळ्यांनी आपली नोंदणी करून घ्यायची। तर आपण पाहिला की चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण साहेबांनी सांगितलं की ही ID काढणं अत्यंत गरजेचं आहे,
याचं मुख्य कारण म्हणजे ज्या शासनाच्या ज्या विविध योजना मिळणार आहेत ह्या ID द्वारेच इथून पुढे मिळणार आहेत. अगर कुणी ह्या ID काढण्यामध्ये दिरंगाई करत असेल, ज्या पुढच्या गोष्टी जे पीक कर्ज असो, PM किसानच्या योजनेचे पैसे असो, हा विविध योजनांचं जी कामं असो ती नक्कीच होणार नाहीत. जेणेकरून चंदगडच्या सर्व शेतकऱ्यांनी ह्या आपला फार्मर ID लवकरात लवकर काढून घ्यावे असे माननीय तहसीलदारांची विनंती आहे. न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला.